नमस्कार मित्रांनो, चला तर परत एकदा एनडी स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर फिरायला. पहिल्या भागामध्ये तुम्हाला मी दाखवले शनिवार वाडा, जोधा अकबरचा सेट व इतर सेट. तर परत एकदा मी बाकी उरलेला एनडी स्टुडिओ मी तुमच्यासमोर दाखवत आहे. आता आपण चाललो आहे अजून एका महालामध्ये. हा जो सेट आहे तो प्रेमरतन धन पायोचा राजवाडा आहे. वाटतोय की नाही खरा सही ना? एखादा महालासारखा दिसतोय खराखुरा, पण आहे हा शूटिंगसाठी. बघूया आता कुठे आतमध्ये कुठे काय जायला मिळत आहे का. ते जिने पण थोडेसे चढू नका त्याच्यावरती, तुटायचा. महालाच्या आतमध्ये प्रशस्त असा हॉल. एनडी स्टुडिओला जास्त करून असे फिल्मचे शूटिंगच होते, सिरियल शूटिंग. इथे काहीतरी आहे, इथे बघूया. इथून जर आतमध्ये गेल्यावरती एक वेगळा सेट दिसतो. एक नंबर. आणि ते हा तलाव. कोण पाणी आतमध्ये, पाणी. स्टुडिओ कसं वाटतंय? राजवाड्याचाच लुक आहे. यांची बसण्याची आसनं. या इथे जसे प्रेमरतन धन पायोचे शूटिंग झाले, तसेच हल्ली फुलवंती गाण्याचे सुद्धा शूटिंग इथे झाले आहे. ही बैठक मोरावरची. इथे मोठा हा तलाव असणार. इथे पाणी असेल आतमध्ये, पण सध्या नाही आहे पाणी.
एन डी स्टुडिओ बघण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास लागतात. मी आपला हळूहळू बघतोय. या राजवाड्यात येऊन आणि या आसनावर बसून एक वेगळाच फील येतो आहे. आता हा सेट बघितल्यानंतर आता आपण जाऊया राजगड आणि रायगडकडे. जो सेट आहे तो प्रेमरतन धन पायो त्याच्यामधलाच आहे. जो महाल आहे आतमध्ये, तर मगाशी तुम्ही दाखवला बघितला आपण तो. आता इथून हा महाल बघितल्यानंतर आपल्याला आपण जाऊ इथून राजगड रायगडरतन धन पायो च्या फिल्ममधला सेट आहे. सेट इथे पण कुठला तरी सेट दिसतोय. त्याच्या अगोदर जरा मी इथे जाऊन येतो. ही आहे टाकी. ही आहे, ही सुद्धा खरी आहे की स्टुडिओमधली आहे ते बघावं लागेल. विचारतो यांना. तर आता आपण आलो आहे इथे किल्ल्यावर. आतमध्ये जाऊया. दरवाजा हा लाकडाचा नाही आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचाच आहे. पण कसा दिसतो, ओरिजिनल लाकूड. इथे आतमध्ये गुफा आहे मोठं. एखाद्या फिल्ममध्ये शोभेल असं एखादं स्टुडिओ त्याचं निर्मिती केली आहे. गुफेमधला लुक तयार केला आहे. हवनकुंड. या गुहेला मंदिराचं रूप दिलेलं आहे. खरीखुरी वाटावी अशी ही गुफा. ह्या गुहेच्या बाहेरच या अशा नक्षीकाम केलेले आहेत. ते सुद्धा ओरिजिनल नाही, ते प्लॅस्टर ऑफ POP मध्ये. हे बघणाऱ्याला काय वाटेल की आपण एखाद्या कुठल्या तरी खरं कुठेतरी कोरीव केलेलं आहे दगडांमध्ये, पण हे POP मध्ये केलेलं, तयार केलं. या इथे आपण बघणार आहोत ते युद्धाला लागणारे साहित्य, जसे काय ढाल, तलवार इथे ठेवलेले आहेत सगळ्या गोष्टी. आणि इथे आहे शस्त्र, ढाल. हे कुठल्या तरी फिल्ममध्ये येऊ तानाजी. हे शस्त्रगार आहे, शस्त्रगार. इथे बनवते कारखाना, शस्त्राचा कारखाना आहे. ढाल, तलवार, कुऱ्हाड. जिरे टोप, चिलखत. भाले, एवढी मोठी ढाल. धनुष्यबाण.
सुद्धा ऐतिहासिक पौराणिक फिल्ममध्ये हे यूज केलेले आहेत. इथे बघा, हे तलवार तर ते हलकीच आहे. ते ॲक्च्युली हे तलवार वाटते लोखंडाची, पण ही लाकडाची आहे. आवाज लाकडाची आहे. ढोल, तिकडे लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे भेटतात. तलवारीपासून इथे ढालीपर्यंत, जिरेटोप. हे आहे भाले. आणि सगळे नकली आहेत. नकली, खरोखर असं काहीच नाही आहे. हा आहे राजगडचा महालाचा देखावा राजगडकडचा. ते पाळणा आहे. आहे ना, राजगड आणि रायगड जवळजवळच आहेत. आता आपण जाणार आहोत रायगडला. राजगडला जाऊन आलो, आता रायगडला. मस्त आहे ना, राजगड रायगड एकाच वेळेस. हे आहे रायगडची गेट, मेन एंट्रन्स. इथे आहे रायगडवरचे सभागृह. जे लोक रायगडला गेलेत त्यांना हा गेट बघून नक्की आठवलं असेल तो गेट कुठला आहे. तो हे जे आहे पटांगण, आणि या पटांगणामध्ये तिथे समोर बसत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज सिंहासन. त्याल्यावरती असं वाटलं आपण इतिहासातच गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. यापुढे ND स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखाविषयक कामे शासनाच्या वतीने मंडळाच्या नियंत्रणाखाली सुरू राहणार आहे. या स्टुडिओला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झालीत. नितीन चंद्रकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकासाठी 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. बॉलिवूडमधील यांच्या 2 दशकांच्या कालावधीत त्यांना आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले. त्यांचे फिल्मची नावं आहेत देवदास, लगान, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, हम दिल दे चुके सनम आणि पानिपत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने असं मूर्त्या आहेत, आणि हे मध्ये शिवजींचं मंदिर, समोर नंदी. आणि ते जे शिवजींची, नंदी महाराजांच्या समोर शिवजींचं मंदिर.
आणि त्याच्या मागे विठ्ठल विठ्ठल विठ्ठलांची उभी मूर्ती. आणि त्याच्या मागे जे आहे ते राजगड आणि रायगडचा भाग आहे. त्याच्यामध्ये हे कसले तरी 3 घुमट आहेत कसले तरी वरती. ते खाली गेल्यावर ते तुम्हाला तिकडून दाखवतो खाली जाऊन. कुठले आहेत का माहिती नाही, बघावं लागेल. पण तुम्ही बघाल ना सगळं की सगळं इथे नकली आहे. हे जे सगळं नकली आहे. तुम्हाला वाटेल हे पिलर फुल भरलेले आहेत, पण हे भरलेले नाहीत. आतून हे पोकळ आहेत. वरतून POPचं प्लॅस्टरिंग केलं, त्याला नक्षीकाम केलेलं आहे. पण दिसतं असं एक खरोखरच भासतं असं. मगाशी मी तिकडे गेलो त्याचे खाली, ते बाहेरून असं दिसतंय. 3 घुमट आहेत. कुठल्या तरी पटांगणासाठी यूज केलं असेल असं. या राजगड आणि रायगड किल्ल्याचे सेट बघून झाल्यावर पुढे लागते ते आपल्याला असे एक गाव. एका गावाचे येथे सेट उभारला आहे. अक्षरशः गाव उभा केलं आहे, गाव. इथे गावचा सेट उभा केलाय. गावातलं घर, गावातलं कसं असतं. एक टिपिकल गावाचं रूप दिलं त्यांनी इथे. बघा, वाटतो की नाही आपण एखाद्या गावी आलो सारखं. गावातल्या घरात. हा विलेजचा सेट झाल्यानंतर हा एंड आहे. इथे ND स्टुडिओ संपतो. तलावाचंच एक रूप दिलं इथे. आतमध्ये कमळ आहेत. एक मंदिराचा स्टुडिओ उभा केलाय. सेट शंकर भगवान बसलेत आणि पुढे तलाव. चला आता जवळजवळ ND स्टुडिओ बघून झालेला आहे. आता मी निघेन. मदर इंडिया आणि जे है रजनी देवानंद. चला तर मग आता माझा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कोणी जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि परत भेटू माझ्या नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय.